शस्त्र खोटी, वार सुद्धा खोटे, पण त्याला जिवंतपणा येतो तो आवाजांमुळेच. आपल्या आठवणींपासून ते आकलनापर्यंतच्या अनेक गोष्टी ह्या आवाजाशी जोडलेल्या असतात. ध्वनीच्या माध्यमातून एकाच वेळेला अत्यंत पर्सनल तरी देखील युनिव्हर्सल अशी अनुभूती निर्माण करता येते. ती अशी माणसाने निर्माण केलेली भाषा, कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, एवढंच कशाला, पूजा अर्चा, या सर्व गोष्टींमध्ये आवाज सामावलेला आहे. दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं मागितलं आणि त्याच्या आवाजाची प्रार्थना झाली. छान वाटतंय ना? संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनारी वाळूत बसून सूर्यास्त बघत असल्यासारखं. इथे तर हाकेच्या अंतरावर दादर चौपाटी सुद्धा आहे. समुद्राच्या लाटांची ही गाज ऐकताना नेहमीच आपल्याला शांत वाटतं. का माहिती आहे? याच्या मागे ना एक खास कारण आहे आणि ते आपल्या श्वासाशी निगडीत आहे. समुद्राच्या लाटांची फ्रिक्वेन्सी म्हणजेच शांत समुद्रात एका मिनिटात येणाऱ्या लाटांची सरासरी संख्या आणि शांत स्थितीतल्या माणसाची श्वासोच्छ्वासांची संख्या ही साधारणपणे सारखी असते. एकदा तपासून पाहूया. आता यावेळी प्रत्येक लाटेसोबत तुम्ही श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. रेडी? पाहिलं? आपल्या श्वासांची आणि समुद्राच्या लाटांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली की मन आपोआपच शांत होतं. अहो, आपला प्रत्येक श्वास निसर्गाशी असा कनेक्टेड आहे आणि या कनेक्शनमधला महत्त्वाचा दुवा आहे तो आवाज, ध्वनी, साऊंड. आणि या साऊंडशी माझं जरा स्पेशल कनेक्शन आहे, कारण मी साऊंड डिझायनर आहे. मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमधल्या 60हून अधिक चित्रपटांसाठी मी साऊंड डिझायनर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम केलं आहे. यात बायोपिक ते हॉरर फिल्म्स आणि व्यावसायिक ते प्रायोगिक अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमधून मी मुसाफिरी करत आलो आहे. आणि ही मुसाफिरी जशी वेगवेगळ्या दृश्य अनुभवांची होती तशीच ती वैविध्यपूर्ण आवाजांची देखील आहे. सरकार मर गया, हम तुम्बाड़ छोड़ रहे हैं. क्यों? वाड़ा तो अपना हुआ ना. खोटी आस नाही देणार मी कोणा. माणूस जपणे इतका मोठा धर्म नाही. यतो धर्मस्ततो जया. जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक. तर चित्रपट, वेब सिरीज, नाटक अशा अनेक माध्यमांमधून मी काम केलं आहे, करतो आहे. आणि हे काम करता करता ही जी आवाजाची दुनिया आहे ना, ती मला जवळून कळत गेली. यातल्याच मला कळलेल्या काही गमती जमती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. माझी अशी धारणा आहे की आपली या जगासोबतची नाळ ही ध्वनीने जोडलेली आहे. म्हणजे निसर्गाचं सृजन करणारा पाऊस, तान्ह्याबाळाचं रडणं किंवा अगदी प्रलयंकारी भूकंप अशा असंख्य गोष्टी सोबत ध्वनी घेऊन येतात. आपलं आयुष्य, आपल्या भावना, अंतरंग हे सारं काही आवाजाने व्यापलेलं आहे. आणि आज आपण त्या सर्वव्यापी आवाजालाच पाहणार आहोत. नाही, बोलताना चुकलो नाही आहे मी. एरवी आपण आवाज ऐकत असतो, आज आपल्याला आवाज पाहायचा आहे, तोही त्याच्या विविध रूपांसह. म्हणजे आता हा आवाज बघा.
हे माहिती आहे ना, बिग बँग, आपल्या विश्वाच्या उत्पत्तीचा क्षण. बायबलच्या सुरुवातीला 2 ओळी आहेत. गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देन देर वॉज लाईट अँड इट वॉज गुड. देव म्हणाला की जगात प्रकाश असो, आणि जगात प्रकाश निर्माण झाला. आमचे साऊंडचे प्रोफेसर बापट गमतीने म्हणायचे, गॉड सेड लेट देअर बी लाईट, बिकॉज साऊंड वॉज ऑलरेडी वर्किंग. प्रकाशाच्याही आधी ध्वनी अस्तित्वात होता, म्हणून तर देव बोलू शकला आणि जग निर्माण झालं. म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीच्या क्षणी आधी प्रकाश नव्हे तर आधी ध्वनी होता. अर्थात हे जरी आम्ही गमतीने म्हणत असलो तरी योगायोग बघा. आपली उपनिषदं असं सांगतात की ओम ह्या आद्य नादामधून जगाची उत्पत्ती झाली आहे. आणि विज्ञानाचंही काहीसं असंच म्हणणं आहे. बॅरिओनिक अकुस्टिक ऑसिलेशन्स या ध्वनी लहरींमधून हे जग निर्माण झालं आहे. कदाचित त्यामुळेच आपल्या इतर सेन्सेसपेक्षा श्रवणेंद्रियातून आपण जगाशी सर्वात आधी जोडले जातो. आपल्या आठवणींपासून ते आकलनापर्यंतच्या अनेक गोष्टी ह्या आवाजाशी जोडलेल्या असतात. एक छोटीशी गंमत करून पाहूया. मी तुम्हाला काही आवाज ऐकवतो, फक्त त्याआधी तुम्ही सर्वांनी प्लीज डोळे बंद करा. काय डोळे बंद असले ना की मन आवाजावर एकाग्र होतं. तेव्हा प्लीज सगळ्यांनी डोळे बंद करा. आता डोळे उघडा. काही दिसलं, जाणवलं? या प्रत्येक आवाजासोबत तुम्हाला त्याचा भवताल, ती जागा कळली ना? म्हणजे आधी शहर, त्यानंतर प्रवास आणि मग गाव. हे आकलन आणि त्याची अनुभूती घडवली ती ध्वनीने, ते सुद्धा एकही दृश्य, चित्र किंवा शब्दही न वापरता. ही आवाजाची ताकद आहे. आणि यातली आणखी गमतीची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यापुढे तुमच्या अनुभवातलं, तुमच्या आठवणीतलं ठिकाण उभं राहिलं, जे खास तुमचं स्वतःचं होतं. पण तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिलेल्या प्रतिमेत काही गोष्टी या नक्कीच समान होत्या. ध्वनीच्या माध्यमातून एकाच वेळेला अत्यंत पर्सनल तरी देखील युनिव्हर्सल अशी अनुभूती निर्माण करता येते, ती अशी. खरं तर आपण या जगात येण्याच्या आधीपासूनच या जगाशी जोडलेलो असतो, ते सुद्धा ध्वनीमधूनच. आईच्या पोटात असताना बाळाला बाहेरचे आवाज ऐकू येतात. त्यातूनच आपल्याकडे गर्भसंस्कार निर्माण झाला आहे. महाभारतामध्ये अर्जुनाने सांगितलेला चक्रव्यूहाचा भेद हा अभिमन्यूने आईच्या पोटात असतानाच ऐकला होता. तर आवाजांचं जग हे असं आहे. आणि हे जे ऐकणं आहे ना, त्याचे 2 प्रकार आहेत. त्याला हिअरिंग आणि लिसनिंग असे 2 शब्द आहेत. हिअरिंग ही एक पॅसिव्ह किंवा निष्क्रिय प्रक्रिया आहे, ज्यात आवाज कानावर पडतो, मेंदूपर्यंत पोहोचतो, पण मेंदू त्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण लिसनिंग ही मात्र ॲक्टिव्हली म्हणजे सक्रियपणे करण्याची प्रक्रिया आहे, ज्यात कानावर पडणाऱ्या आवाजावरती मेंदू लक्षपूर्वक विचार करतो. म्हणजे आता मी तुमच्यासमोर उभा राहून बोलतो आहे, त्यावर तुमच्या डोक्यात फक्त हिअरिंगच्या ऐवजी लिसनिंगची प्रक्रिया होत असेल अशी मला आशा आहे. तर असं हे ॲक्टिव्ह लिसनिंग किंवा पॅसिव्ह हिअरिंग असं आपण सतत ऐकत असतो. आपल्या श्रवणशक्तीला स्लीपिंग मोड नाही. आपलं हृदय हे जसं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत अहोरात्र काम करत असतं, तसेच आपले कान देखील 24 तास आवाज ऐकत असतात, अगदी झोपेत सुद्धा. झोपेत कानावर पडणारे आवाज मेंदू फिल्टर करतो, त्यांना पॅसिव्ह मोडमध्ये पाठवत राहतो आणि आपली झोपमोड होत नाही. पण ज्या क्षणी एखादा मोठा आवाज होतो, त्या क्षणी मेंदू धोक्याची घंटा वाजवतो आणि आपण झोपेतून जागे होतो. माणसाचा सर्व्हायवल इन्स्टिंक्ट हा आवाजासोबत असा घट्ट जोडलेला आहे. खरं तर ती सिस्टीम आपल्यामध्ये आहे, म्हणूनच आज पृथ्वीवरती माणूस आहे. नाहीतर कल्पना करा ना, अश्मयुगातल्या त्या घनदाट जंगलात, गुहेतल्या दाट काळोखात राहणारा,
सतत जीवाची भीती असलेला तो आदिमानव, आपला तो पूर्वज, ना जिवंत राहिला असता ना उत्क्रांत झाला असता. पण तो उत्क्रांत झाला. आवाजांना एक्सप्लोर करत करत उत्क्रांत झाला. शिकार करतानाच्या खाणाखुणांपासून ते स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापर्यंत अनेक आवाज निश्चित होत गेले. माणसाला स्वतःचं स्वरयंत्र कसं वापरायचं ते कळलं. त्यातून भाषा निर्माण झाल्या. त्याला वाद्य सापडत गेली. त्याचं हे आवाजाचं एक्सप्लोरेशन त्याला संगीतापर्यंत घेऊन आलं. म्हणजे निव्वळ आवाज या एका गोष्टीच्या भोवती माणसाची बुद्धिमत्ता आणि संस्कृती किती वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप झाली आहे पहा. माणसाने निर्माण केलेली भाषा, कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, एवढंच कशाला, पूजा अर्चा, या सर्व गोष्टींमध्ये आवाज सामावलेला आहे. म्हणजे आता आमच्या सिनेमा ह्या कलेचंच उदाहरण घ्या. सिनेमात आवाज किती वेगवेगळ्या प्रकारे वापरला गेलेला आपण पाहतो. त्यापैकी संवाद, बॅकग्राऊंड म्युझिक, गाणी हे घटक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. किंबहुना मी सिनेमासाठी साऊंड डिझाईन करतो म्हटल्यावर बऱ्याच लोकांना मी बॅकग्राऊंड म्युझिक किंवा तत्सम काहीतरी करतो असं वाटतं. पण खरं तर सिनेमाच्या साऊंड ट्रॅकमध्ये म्युझिक सोडून संगीत हा घटक पूर्ण वगळून ऐकू येणाऱ्या ध्वनींचं एक खूप मोठं जग आहे, जे माझं मुख्य कार्यक्षेत्र आहे. उदाहरणार्थ संवाद. सिनेमात आपल्याला ऐकू येणारे पात्रांचे संवाद एकतर शूटिंगच्या वेळी रेकॉर्ड केले जातात किंवा मग नंतर स्टुडिओत आम्ही ते डब करतो. पण या संवादांच्या व्यतिरिक्त इतर बहुतेक आवाज हे आम्ही नंतर स्टुडिओत लावतो. जसं की पात्रांच्या हालचालींचे किंवा वस्तूंच्या हालचालींचे आवाज. त्यांना म्हणतात फॉली साऊंड. माणसाचं चालणं, हातातल्या बांगड्या, कुलूप उघडण्याचा आवाज, साधं पान उलटण्याचा आवाज, हे सगळे आवाज आम्ही स्टुडिओत तयार करतो आणि मग ते त्या दृश्यांना जोडले जातात. हे आवाज तयार करण्याची प्रक्रिया तर फार रोचक आहे. पाहायचे? लॅटरल थिंकिंग आणि कल्पकतेला काहीच तोटा नाही. हा फॉली साऊंड हा खरं तर पात्रांच्या संवादा इतकाच महत्त्वाचा असतो, कारण तो त्यांच्या हालचालींना उठाव देतो. त्याशिवाय सीनच्या गरजेनुसार इतर अनेक आवाज आम्ही वापरत असतो. उदाहरणार्थ गाड्यांचे आवाज, शस्त्रांचे आवाज, पावसाचे आवाज. आता ह्यातले बरेच आवाज काही स्टुडिओच्या आत रेकॉर्ड करता येत नाहीत. तेव्हा आम्ही ते बाहेर जाऊन योग्य जागा आणि योग्य ठिकाण शोधून ते आवाज रेकॉर्ड करतो. त्यांना आम्ही म्हणतो साऊंड इफेक्ट्स किंवा SFX. याशिवाय ॲम्बियन्स साऊंड असतो. म्हणजे मगाशी आपण जे उदाहरण ऐकलं त्यातलं शहर, गाव, रेल्वे स्टेशन किंवा मग दिवस, रात्र असे स्थळ, काळ आणि परिसर हे डिफाईन करणारे आवाज असतात. त्यांना आम्ही म्हणतो ॲम्बियन्स. हे सगळे आवाज मिळून पडद्यावरच्या दृश्यांना अर्थ देतात, त्याच्यामध्ये जीव ओततात. विशेषतः पडद्यावरती जेव्हा ॲक्शन सीन सुरू असतात किंवा युद्धाचे प्रसंग, हे तर प्रत्यक्षात लुटूपुटूचाच खेळ असतो. शस्त्र खोटी, वारसुद्धा खोटे, पण त्याला जिवंतपणा येतो तो आवाजांमुळेच. अर्थात पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींचे आवाज फक्त वापरत राहणं, ह्याला आवाजाचा फंक्शनल वापर असं म्हणता येईल. जे दिसतंय ते ऐकू येतं आहे. पण याच्या पलीकडे जात साऊंडचा एक स्वतंत्र परिमाण म्हणून विचार करता येतो. असा काहीचा प्रयोग करण्याची संधी मला द सेवन्थ वॉक किंवा त्रिज्या यासारख्या चित्रपटांमध्ये मिळाली, की जिथे ध्वनीला एक स्वतंत्र परिमाण म्हणून पाहिलं गेलं. एखाद्या प्रसंगात प्रत्यक्ष नसलेले पण पात्रांच्या मनात सुरू असलेले आवाज अशा वेळेला मला वापरता आले. उदाहरणार्थ विचारांचे आवाज, आठवणींचे आवाज, स्वप्नांचे आवाज. अर्थात साऊंड डिझाईनचा असाच अफलातून वापर करण्याचा स्कोप असतो तो वॉर फिल्म्समध्ये, सायफाय फिल्म्समध्ये आणि हॉरर फिल्म्समध्ये. हॉररमध्ये तर फिल्मची अर्धी गंमत ही त्या आवाजांमध्येच असते. आमच्या जारण या फिल्मचंच उदाहरण बघा. मला असं वाटतं की माझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला भीती वाटते. भीतीच कशाला?
पुन्हा तसंच झालं तर आपण तो याग परत करून घ्यायचा का घरात? पण तिला काही त्रास तुझा जारणावर विश्वास आहे? सायलेन्स. अशा साऊंड डिझाईनमध्ये आवाजाने इतकाच महत्त्वाचा घटक असतो तो सायलेन्स. पटलंय? शांततेचा हा वापर हा इतका परिणामकारक होऊ शकतो ह्याचं हे उदाहरण. आणि सायलेन्सच्या वापराचं दुसरं अतिशय अप्रतिम उदाहरण म्हणजे कालजयी क्लासिक शोले. शोलेमध्ये गब्बर सिंग छोट्या अहमदला ठार मारतो. तो प्रसंग आठवतो सगळ्यांना? अहमदचं प्रेत घोड्यावरून गावात पाठवलं जातं. सगळं गाव त्याभोवती जमा होतं आणि ते प्रेत पाहून सगळे गावकरी निशब्द होतात. पण यातलं काहीच न दिसल्यामुळे, काहीच न कळल्याने अहमदचे आंधळे वडील इमाम साहब तो अजरामर डायलॉग म्हणतात, इतना सन्नाटा क्यों है भाई. सलीम जावेदने लिहिलेल्या ह्या संवादाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि महान साऊंड डिझायनर मंगेश देसाई यांनी या संवादाच्या आधी तब्बल 10 सेकंद चिडीचूप शांतता निर्माण केली आहे. त्या शांततेमुळेच खरं तर त्या संवादाला अर्थ प्राप्त झाला आहे. अर्थात ही शांतता ही आयुष्यात काही एवढी सहज साध्य नसते. तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या आयुष्यात कंप्लीट सायलेन्सचा एकही क्षण नसतो. म्हणजे डोळे बंद करून किंवा खोलीत अंधार करून आपण पिच ब्लॅक डार्कनेस अनुभवू शकतो. पण तेच आपल्या कानात बोटं घालून किंवा दारखिडक्या घट्ट बंद करून टोटल सायलेन्स असा सहज क्रिएट करता येत नाही. त्यातून आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर नाहीच नाही. सगळीकडे सुरू असलेली बांधकामं, ट्रॅफिक, लाऊडस्पीकर्स, असं हे कोलाहलाचं हलाहल आपल्याला रोजच्या रोज नाईलाजाने रिचवावं लागतं. होतं काय की आजूबाजूच्या ह्या गोंगाटातून मेंदू सतत आवश्यक आवाजांवरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो. हल्लीच्या इयरफोन्समध्ये ते ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनचं फीचर असतं ना, तेच काम आपला मेंदू खऱ्या आयुष्यात सतत करत असतो. परिणाम, ह्या वाढीव कामाचा ताण येऊन मेंदू थकत जातो. त्यामुळे मग लक्ष न लागणं, चिडचिड होणं, कार्यक्षमता खालावणं असे साईड इफेक्ट्स त्या नॉईजचे आपल्याला दिसायला लागतात. यावर पर्याय, निरोगी आयुष्यासाठी जसं आपण योग्य आहार आणि योग्य व्यायाम महत्त्वाचा आहे असं म्हणतो, तितकीच शांतता ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातून आपल्या भारतीय परंपरेत शांततेला पूर्वापार काळापासून एक विशेष स्थान दिलेलं आहे. अध्यात्म, योगाभ्यास, ध्यानधारणा या सर्वांनी आपल्याला मौन आणि मनःशांती या गोष्टींचं महत्त्व सांगितलं आहे. आपले ऋषीमुनी तपश्चर्येसाठी शांततेच्या शोधात दूर एकांतात जायचे. गौतम बुद्धाला शांत मनाच्या एकाग्रतेतूनच आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला. गौतमाचं हे जगप्रसिद्ध अर्धोन्मिलित स्मितहास्य हे त्या आतल्या शांततेतून निर्माण झालंय. तर असा हा आवाज, तो स्वतःसोबत नेहमीच अर्थ, आठवणी, अनुभव, संकेत अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असतो. उदाहरणार्थ, आत्ता जर इथे फायर अलार्म वाजला तर तुम्ही सगळेजण तडक उठून बाहेर पडाल. राष्ट्रगीत लागलं तर सगळेजण उठून उभे राहाल. आणि तेच जर झिंगाटसारखं गाणं लागलं तर बसल्या जागी ठेका तर नक्कीच धराल किंवा कोणी सांगावं उठून नाचाल सुद्धा. आपल्या आदिम प्रेरणा आणि संस्कृती यांच्याशी संलग्न असलेला हा आवाज असा तऱ्हेतऱ्हेने आपल्याला प्रेरित करतो आणि नियंत्रितही करतो. खरं तर माणसाच्या तोंडातून जो पहिला आवाज बाहेर पडला असेल तो दुसऱ्या माणसाशी संवाद साधण्यासाठी. आपला आवाज हे दुसऱ्या व्यक्तीचं मन, भावना, विचार यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक पूल आहे. कुठल्या तरी एका क्षणी माणसाने स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं मागितलं आणि त्याच्या आवाजाची प्रार्थना झाली. एका 16 वर्षांच्या मुलाने एक प्रार्थना लिहिली होती. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान आहे. संत ज्ञानेश्वरांनी फक्त माणूसच नाही तर प्राणी, पक्षी, झाडं, समस्त विश्वासाठी प्रार्थना केली. प्रार्थना
हे माणसाच्या आवाजाचं एक उन्नत रूप. मी मगाशी म्हणालो होतो ना, आज आपल्याला आवाज पाहायचा आहे. आमच्या उबुंटू या सिनेमात एक भावपूर्ण अशी प्रार्थना आहे. हीच आमची प्रार्थना. अतिशय साधी सोपी पण अर्थपूर्ण अशी ही प्रार्थना आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आज इथे एकत्र उभे राहून या प्रार्थनेच्या काही ओळी एकत्र गाऊयात. आपला सर्वांचा आवाज एकमेकांच्या सोबतीने एकमेकांसाठी उमटताना पाहूयात आणि या आवाजाचा एकसंध परिणाम आपण सगळे मिळून अनुभवूयात. माझ्यासोबत गा. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना